नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. ज्या विद्यार्थ्यांचं 12वी सायन्स झालेली आहे किंवा ITI झालेला आहे, अशा विद्यार्थ्यांना डायरेक्ट सेकंड इयर डिप्लोमाला ॲडमिशन घ्यायचं होतं. खूप दिवसापासून विद्यार्थी वाट पाहत होते. तर तुमची ॲडमिशनचं पोर्टल जे आहे ते सुरू झालेलं आहे. त्यासाठी बघा, तुम्हाला गुगलवरती DTE महाराष्ट्र सर्च करायचं आहे. या ठिकाणी मी तुम्हाला डायरेक्टली गुगलवरती सर्च करून दाखवतो. DTE महाराष्ट्र सर्च केलं की पहिलीच लिंक येईल. त्या लिंकवरती क्लिक करायचं. अशा प्रकारची DTEची वेबसाईट ओपन होईल. या ठिकाणी ॲडमिशन सेक्शनमध्ये डायरेक्ट सेकंड इयर डिप्लोमा 2026 या लिंकवरती जायचं. ही जी लिंक आहे, ही लिंक आहे तुमची डायरेक्ट सेकंड इयर डिप्लोमाच्या ॲडमिशनची लिंक. ओके. तर हे जर करायचं नसेल तर डायरेक्ट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण लिंक आहे किंवा मेसेज एक पिन केलेला आहे, त्याच्यामध्ये पण ही लिंक आहे. त्याच्यावरती क्लिक केलं की डायरेक्टली तुम्हाला या इंटरफेसवरती घेऊन येईल. ओके. आता काय करायचं आहे तुम्हाला, तर तुम्ही फर्स्ट टाइम जर रजिस्ट्रेशन करत असाल तर कॅन्डिडेट रजिस्ट्रेशनवरती क्लिक करायचं आहे. इथे तुमचं नाव टाकायचं आहे. जर तुमचे 12वी सायन्स झाली असेल तर HSCच्या मार्कशीट म्हणजे 12वीच्या मार्कशीटनुसार, ITI झाला असेल तर ITIच्या मार्कशीटवरती जसं नाव आहे तुमचं तसं या ठिकाणी टाकायचं आहे तुम्हाला. त्यानंतर तुमचा मेल ID, मोबाईल नंबर, स्टेट सिलेक्ट करायचं तुमचं, ऑब्वियसली महाराष्ट्र, आणि त्यानंतर डिस्ट्रिक्ट. महाराष्ट्र सिलेक्ट केल्यानंतर महाराष्ट्रामधले सगळे डिस्ट्रिक्ट येतील ते सिलेक्ट करायचे. नंतर पासवर्ड असं टाकायचं की त्यामध्ये कॅपिटल लेटर, स्मॉल लेटर, स्पेशल सिम्बॉल @ किंवा हॅश असे सिम्बॉल पाहिजे आणि नंबर पाहिजे असावं. जसं फॉर एक्झाम्पल एखादा राजू नावाचा मुलगा असेल तर त्यानं काय करेल, राजू R कॅपिटल RAJU AJU हा स्मॉलमध्ये @123 किंवा त्याचं डेट ऑफ इयर असं टाकू शकता. कन्फर्म पासवर्ड करून रजिस्टर्डवर करायचं क्लिक. रजिस्टर्डवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला जो टेक्स्ट मेसेज येईल त्याच्यावरती तुम्हाला OTP येईल. तो OTP टाकायचा. अशा पद्धतीने तुमचं रजिस्ट्रेशन होईल. त्यावरती तुमचा DSD 26 वाला नंबर आलेला असेल. तो नंबर आला की कॅन्डिडेट लॉग इनमध्ये जायचं आणि ते DSD वाला तुमचा नंबर टाकायचा. पासवर्ड जो तुम्ही जनरेट केला होता तो टाकायचा आणि लॉग इनवरती क्लिक करायचं. ठीक आहे. तर अशी प्रोसेस आहे, सिम्पली तुम्हाला लॉग इन करायची. आता जर बघायला गेलो हे पोर्टल, तर अजूनही या ठिकाणी इम्पॉर्टंट डेट वगैरे त्यांनी दाखवलेला नाही आहेत, है ना. तर लवकरच सुरू होईल. तोपर्यंत तुम्ही रजिस्ट्रेशन वगैरे करू शकता, है ना. रजिस्ट्रेशन ID आणि पासवर्ड बनवून ठेवा तोपर्यंत. जसं हे पूर्ण रजिस्ट्रेशन प्रोसेस सुरू होईल त्यावेळेस मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप प्रोसेसमध्ये रजिस्ट्रेशन कसं करायचं हे डिटेल मी त्या ठिकाणी सांगेल. ओके. जर व्हॉट्सअपचा ग्रुप जॉईन केला नसेल डायरेक्ट सेकंड इयर डिप्लोमाचा तर तो करून घ्या. लिंक त्याची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे किंवा मेसेजमध्ये पण दिलेली आहे. ओके. ठीक आहे. आणि तुमच्या मित्रांना पण जर रजिस्ट्रेशनसाठी इन्फॉर्मेशन हवी असेल तर त्यांना पण या व्हिडिओची लिंक टाका आणि त्या विद्यार्थ्यांनाही ग्रुप जॉईन करायला लावा, है ना. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू. तसेच बघा, ज्या विद्यार्थ्यांना वेळ नसेल किंवा त्यांना रजिस्ट्रेशन करायला काही समजत नसेल, लॅपटॉप नसेल, असे विद्यार्थी कॉन्टॅक्ट करू शकतात. माझ्या नंबरवरती त्या ग्रुपमध्ये बघा, ॲडमिनमध्ये माझा नंबर आहे, त्याच्यामध्ये मेसेज टाका की सर आम्हाला रजिस्ट्रेशन करून पाहिजे आहे. तर त्या विद्यार्थ्यांना आमची टीम जी आहे ही अचूकपणे रजिस्ट्रेशन करून देईल. फक्त रजिस्ट्रेशनच करून देणार नाही तर व्हेरिफिकेशन पण करून देईल. आणि जर कोणाला पूर्ण ॲडमिशनची प्रोसेस जर करून पाहिजे असेल आमच्याकडनं तर ते पण करून देण्यात येईल. ठीक आहे. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.